नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब पोर्टलवरती सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण अतिशय रिसर्च करून, अतिशय अभ्यासपूर्ण अशी माहिती गोळा करून आपल्या पोर्टलच्या माध्यमातून माहिती देत असतो. तरी आपल्या यूट्यूब चॅनलला आपण सहकार्य करून सबस्क्राईब करावं हीच आपणास रिक्वेस्ट. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सद्यस्थितीला इतिहासामधील काही गोष्टी सतत समोर येत आहेत. कदाचित त्या सोशल मीडियामुळं, Insta, WhatsApp यांच्या अतिवापरामुळे म्हणा किंवा एकामेकावरील सूड उगवण्यासाठी म्हणा, अनेक जुन्या गोष्टींना शिळ्या भाताला खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा तव्यावरती आणलं जात आहे. आणि त्यामध्येच सध्या गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खडाजंगी आपणास पाहावयास मिळत आहे. कधी गिरीश महाजन यांच्यावरती चिखलफेक एकनाथ खडसे करतात, तर गिरीश महाजन कधी-कधी एकनाथ खडसे यांच्या घरातील काही गोष्टींची पुनरावृत्ती करण्यास भाग पडतात. मुळामध्ये या दोन गोष्टींमध्ये सध्या एक गोष्ट सतत गेली 4-5 वर्ष झालं समोर येत आहे आणि ती गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे एकमेव चिरंजीव निखिल खडसे यांचा मृत्यू कशामुळे झाला. एकनाथ खडसे सतत सीडीचा उल्लेख करत असतात, महाजन यांच्यावरती टीका करत असतात. त्याला प्रत्युत्तर देत असताना गिरीश महाजन अनेक वेळा म्हणत आलेले आहेत, की मला तुमच्या घरातील काही गोष्टी सांगण्यास भाग पाडू नका. आपल्या मुलाचा मृत्यू कशामुळे झाला किंवा तो मृत्यू होता की हत्या होती की आत्महत्या होती हे सांगण्यास मला भाग्य पाडू नका. मुळामध्ये एकनाथ खडसे यांचे चिरंजीव निखिल खडसे यांची 2011 साली आत्महत्या झाली. एकनाथ खडसे एका कार्यकर्त्याच्या लग्नाच्या शुभ प्रसंगी गावामध्ये गेले होते. त्याच दिवशी निखिल खडसे दुपारी 1 वाजता घरामध्ये आले. आल्यानंतर दुसऱ्या मजल्यावरती गेले असता त्या ठिकाणी त्यांनी गोळी झाडली आणि गोळी झाडून आत्महत्या केली. त्यावेळेस त्यांची आई, त्यांची पत्नी घरामध्ये होते. लगेच आल्यानंतर त्यांनी तात्काळ निखिल खडसे यांना हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर सुद्धा त्यांना मृत घोषित केलं. निखिल खडसे यांचा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये सुद्धा पराभव झाला होता. मनामध्ये काही शल्य होतं. त्याचबरोबर काही शारीरिक त्या ठिकाणी त्यांना विवंचनेला सुद्धा सामोरं जावं लागत असल्यासुद्धा बोललं जातं. परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं असं त्यांची हत्या किंवा त्यांची वेगळ्या कारणावरून त्या ठिकाणी मृत्यू झाला अशा पद्धतीची कोणतीच बातमी आजपर्यंत तरी एक अधिकृत पुरावा कोणालाच आलेला नाही आहे. गिरीश महाजन सतत बोलत असतात, परंतु त्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावत नाहीत. त्याचबरोबर एकनाथ खडसेसुद्धा त्यांच्यावरती सतत टीका करत असतात. परवा दिवशीचंच प्रकरण गगनभेदी पत्रकार अनिल थत्ते यांनी गिरीश महाजन यांच्यावरती आरोप करत असताना असं म्हटलं, की गिरीश महाजन यांचे एका IAS अधिकाऱ्यांसोबतचं अनेक वेळा फोनवरची बातचीत ही अमित शहा यांच्याकडे पोहोचली होती आणि त्याच्यातूनच अमित शहा यांनी त्यांना एक शेवटचा सिग्नल दिला होता आणि इथून पुढं अशा पद्धतीनं काही गोष्टी कानावर आल्या तर तुम्हाला राजकीय भविष्यासाठी आम्हाला विचार करावा लागेल असं सुद्धा म्हटलं होतं. असं अनिल थत्ते यांनी गौप्यस्फोट केला आहे. त्यानंतर या दोन्ही एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या एका जिल्ह्यातील 2 नेत्यांमध्ये खडाजंगी चालू होती. परंतु एक नक्की आहे, निखिल खडसे यांना त्या ठिकाणी जाऊन जवळ-जवळ 15 वर्ष उलटली आहेत. 15 वर्षानंतर जुन्या गोष्टी आणि जुन्याच गोष्टीवरती वेगवेगळे आरोप करून त्याच्यामध्ये काही मिळवण्याचे काही प्रयत्न दिसत आहे का? गेलेल्या माणसावरती अशा पद्धतीनं वकील करणं हे अत्यंत चुकीचं आहे. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ChatGPT, AI, OpenAI, अल्गो अशा पद्धतीनं जग वाटचाल करताना आपण इतिहासामधील अतिशय वाईट दुःखदायक गोष्टी पुढे आणून काय सिद्ध करू पाहतोय किंवा राज्यकर्त्यांना सुद्धा जग कुठं चाललंय ह्या गोष्टीचं गांभीर्य नाही का? अशा पद्धतीचा प्रश्न सध्या महाराष्ट्रामध्ये तरुणांना किंवा सर्वजण व्यक्त करत आहेत. बेरोजगारी, नोकरी, लग्न हा सामाजिक प्रश्न सध्या तयार होत असताना अशा पद्धतीच्या गोष्टी काढून राजकारणातली वेळ आणि प्रशासनातील वेळ असाच वाया जात आहे का? असा सुद्धा प्रश्न सर्वांना पडतोय. तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त व्हा. धन्यवाद.